मागील तासाला आपण मानवी भूगोलाची व्याप्ती यामधला थोडासा भाग जो आहे तो आपण बघितलेला आहे आणि उर्वरित जो राहिलेले मानवी भूगोलाची व्याप्ती आहे त्या संबंधी आपण आज चर्चा करणार आहोत. तर पाठीमागील गेल्या तासाला मी व्याप्तीमध्ये बऱ्यापैकी बोललेलो आहे. परिवर्तन हा एक निसर्गाचा नियम आहे. ही व्याप्तीमधील पहिलाच मुद्दा, याच्यावरती मी भरपूर चर्चा केलेली आहे. म्हणून जसं निसर्ग आणि मानव या दोन्हीमध्येही परिवर्तन होत असं आपल्याला पाहायला मिळतं. नैसर्गिक चक्र किंवा मानवी जीवन, मानवी चक्र हे जसं बदलत जात आहे त्याच पद्धतीनं आजचा दिवस गेलेला असतो, उद्याचा दिवस नवीन आलेला असतो. त्याच पद्धतीनं आजचं छोटंसं एखादं रोपटं जर असेल तर उद्याचं वृक्ष झालेलं असतं ते. असंही निसर्ग आणि मानव यांच्यामध्ये सातत्यानं परिवर्तन किंवा बदल होत असले आपल्याला पाहायला मिळतं. कालचा पर्वत जिजून उद्या ज्याला त्याची एक छोटीशी टेकडी होणार आहे. आजचा तरुण उद्या प्रौढ किंवा वृद्ध होणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं एकंदरीत मानवी जीवन त्याचबरोबर नैसर्गिक चक्र हे दोन्हीही परिवर्तनशील असले आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर जसं नैसर्गिक घटक महत्वाचे आहेत तसे मानवी घटक हे महत्वाचे आहेत. जसं ज्या पद्धतीनं आपल्या शरीराचं मेंदू आणि शरीर हे जरी दोन भाग वेगवेगळे असले तरी सुद्धा दोन्हीचं कार्य वेगळं असलं तरी ते एकाच शरीराचा पार्ट असले आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून भूगोलाचंच एक मानव आणि पर्यावरण किंवा निसर्ग हा एक पार्ट असले आपल्याला पाहायला मिळतो. आणि मानवी भूगोलाची व्याप्ती ही निसर्ग मानव यांच्यापुरतीच मर्यादित राहिलेली नाही, तर मानवी भूगोलाच्या अभ्यासामध्ये अनेक निसर्ग निर्मित घटक आहेत, अनेक मानव निर्मित घटक आहेत. यांचा मानवाच्या विविध व्यवसायांचा, भाषा, धर्म, संस्कृती, त्याचबरोबर आचार विचार, शिक्षण, विज्ञान, नीती इत्यादींचा सुद्धा याच्यामध्ये समावेश होतो. आणि हा समावेश होत असल्यामुळं मानवी भूगोलाचा संबंध सर्व सामाजिक शास्त्र, सर्व भौतिक शास्त्र यांच्याशी आलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे मानवी भूगोलाच्या अभ्यासाची व्याप्ती वाढते. मग हे ज्या वेळेला मानवी भूगोलाची व्याप्ती वाढते म्हणजे काय, तर जे सामाजिक शास्त्र आहेत, भौतिक शास्त्र आहे, यांचा अभ्यासाचा जो गाडा जो आहे तो यामध्ये विस्तृतपणे वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो. अभ्यासाची गुंतागुंत होऊ नये म्हणून पुढं ह्या ज्या सामाजिक शास्त्र असतील किंवा भौतिक शास्त्र असेल हे यांची वेगवेगळ्या पद्धतीनं अभ्यास होऊ लागले. मग हा अभ्यास जो आहे, आता सामाजिक शास्त्राच्या माध्यमातून जर बघितलं तर आर्थिक भूगोल, राजकीय भूगोल, सामाजिक भूगोल, कृषी भूगोल, ऐतिहासिक या इत्यादी हे जे काही शाखा ज्या आहेत ह्या सामाजिक शास्त्र, तर ह्या पुढं निर्माण झालेल्या आहेत. कारण का, तर यामध्ये कोणत्याही पद्धतीची गुंतागुंत होऊ नये किंवा समजण्यासाठी सुलभ व्हावं म्हणून मानवी भूगोलाचा अभ्यास सोपा व्हावा म्हणून या ठिकाणी या उपशाखामध्ये अभ्यास होऊ लागला. आणि मानवी भूगोल हे शास्त्र भूगोलशास्त्राची महत्वाची एक ज्ञानशाखा सुद्धा असलेला आपल्याला पाहायला मिळते. आणि या ज्ञानाला सर्वस्पर्शी सर्वकष ज्ञान असं म्हटलं जातं. नुसत्या भूपृष्ठ रचनेचा अभ्यास किंवा भूपृष्ठावरील काही घटक यांचा अभ्यास एवढाच आपला मर्यादित राहिलेला नाही, तर भूपृष्ठावरील त्याचबरोबर इतर काही जे घटक आहेत, इतर काही निसर्ग संपदा आहे, यांचा सुद्धा मानवी भूगोलामध्ये अभ्यास केला जातो. आणि त्यातूनच भूगोलशास्त्राच्या अभ्यासाची दृष्टी
बदललेली पाहायला मिळते किंवा त्याची व्याप्ती जी आहे ही वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. मी तुम्हाला कालच्या तासाला सांगितले होते की हिमालयामध्ये राहणारे काश्मीरी लोक असतील, आसाममध्ये राहणारे काही नागा लोक असतील, नेपाळमध्ये राहणारे नेपाळी असतील, बारीक डोळ्याचे चीनी असतील, कल्हारी वाळवंटामध्ये जाड पोटऱ्यांचे खादाड बुशमेन असतील, किंवा आफ्रिकेमध्ये असणारे काही निग्रो असतील, किंवा गोऱ्या त्वचेचे निळ्या घाऱ्या डोळ्याचे युरोपियन असतील, हे सगळे लोक जे आहेत, किंवा कांगोच्या खोऱ्यामधील बुटके पिग्मी असतील, हे सगळे जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये जे पसरलेले आहेत किंवा राहत आहेत, हे जरी वेगळे असले तरी या त्यांच्या वेगळेपणामध्ये भौगोलिक पार्श्वभूमीचा फार मोठा वाटा असलेला पाहायला मिळतो. आणि या भौगोलिक पार्श्वभूमीमुळेच प्रत्येकाची वंश हा किंवा जात हे जे आहे याच्यावरती परिणाम झालेला पाहायला मिळतो. आणि भौगोलिक घटकामुळेच काही लोक बुटके आहेत, काही लोक उंच आहेत, तर काहींचे शरीराच्या पोटऱ्या जाड आहेत, काहींचे घारे निळे डोळे आहेत. तर ह्या प्राकृतिक पार्श्वभूमीमुळं ह्या लोकांच्या मध्ये त्याचा परिणाम झालेला किंवा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. जसा हा मानवी जीवनावरती परिणाम झालेला आहे, तसा हा वनस्पतींच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतं. मग हे कसं दिसून येतं? तर वाळवंटी प्रदेशामध्ये काटेरी झुडपं पाहायला मिळतात, तर उष्ण दमट हवामानाच्या प्रदेशामध्ये सदाहरित घनदाट जंगलं पाहायला मिळतात. बर्फाळ प्रदेशामध्ये सूचीबद्ध अरण्य आहेत. तर अशा प्रकारे एकंदरीत अशा काही गोष्टी आहेत की त्याचा निसर्गाचा किंवा भौगोलिक घटकांचा मानवी त्याचबरोबर भौगोलिक घटकावरती प्रभाव पडत असतो. आता थंडीमुळे बर्फाळ प्रदेशामध्ये जे प्राणी आपल्याला दिसतात ते रेनडिअर, अस्वल, कुत्रे अशा पद्धतीचे हे आपल्याला प्राणी दिसून येतात. म्हणजे थंड हवामानाच्या प्रदेशामध्ये लोक जे आहे ते जाड लोकरीचे कपडे परिधान करतात, तर वाळवंटी प्रदेशामध्ये उष्ण हवामानामध्ये लोक अगदी म्हणजे कमी वस्त्र वापरत असले आपल्याला पाहायला मिळतात. आणि मानवाचे जे व्यवसाय जे आहेत त्याच्यावरती सुद्धा एक भौगोलिक परिस्थितीचा प्रभाव पडलेला पाहायला मिळतो. आणि त्यामुळं त्या त्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे व्यवसाय हे मानव करत असले आपल्याला पाहायला मिळतं. मग हे कोणकोणते व्यवसाय आहेत? तर हे व्यवसाय आहे खाणकाम व्यवसाय आहे, मासेमारी, पशुपालन, शिकार, शेती, उद्योग. हे व्यवसाय जे आहेत ह्या सगळ्या व्यवसायावरती भौगोलिक परिस्थितीचा प्रभाव पडल्यामुळं लोकांच्या अंगवळणी जो व्यवसाय पडेल तो व्यवसाय लोक करत असले आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच या सर्व विविधतेचा मानवी भूगोलामध्ये अभ्यास केलेला दिसतो. नद्यांच्या खोऱ्यामध्ये सुपीक प्रदेशामध्ये शेती होऊ लागली. त्याचबरोबर मानवी संस्कृतीचा उगम आणि विकास त्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये झालेला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी दाट लोकवस्ती व आर्थिक समृद्धी झालेली दिसून येते. म्हणजेच या सगळ्यांचं उत्तर मानवी भूगोल या शास्त्रामध्येच आपल्याला मिळतं. पण मानवी भूगोलामध्ये सर्व गोष्टींचा विस्तृतपणे अभ्यास करण्यासाठी आज अनेक उपशाखांची मदत होत असली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या उपशाखांच्या माध्यमातून मानवी भूगोलाचा अभ्यास होतो. आणि मी तुम्हाला हे सांगितलं होतं की केवळ विकास हा मानवी जातीचा विकास होत असताना निसर्गाचा कोणत्याही पद्धतीनं ऱ्हास होणार नाही या दृष्टिकोनातून काळजी केली पाहिजे. म्हणजेच इको इको एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणीय जे काही हे जे आहे इकोसिस्टम जे आहे त्याला कुठेही तडा जाऊ न देता स्वतःचा विकास केला तर तो विकास आहे असं म्हणता येऊ शकतं. नाहीतर मानव मोठ्या प्रमाणावरती स्वतःच्या स्वार्थासाठी अनेक पद्धतीनं ही निसर्गाची नासधूस करत असतो. तर ही नासधूस तुझा थांबवणं यासाठी उपाययोजना करणं हे मानवी भूगोलामध्येच आपल्याला पाहायला मिळतं. आणि मानवानं ज्या ज्या ठिकाणी अरण्य तोडली, जमिनीची धूप घडवून आणली, त्या ठिकाणी जमीन नापीक त्याचबरोबर क्षार मिश्रित झालेले पाहायला मिळतात. आणि त्यामुळं त्या ठिकाणी दुष्काळ पडले. त्याचबरोबर पाण्याचा अतिवापर आणि त्याचबरोबर लोकांनी झाडं मोठ्या प्रमाणावरती तोडल्यामुळे विहिरी आटल्या. त्याचबरोबर झरे कोरडे पडले आणि पाण्याची पातळी जी आहे ती खालावली. मग हे सगळं करायला कोण कारणीभूत आहे? तर हे सर्व करायला मानवच कारणीभूत आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास जो आहे हा आज मानवी भूगोलामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मानवानं
स्वतःच्या बळावरती अनेक जंगलं तोडली, त्यामुळे मातीची धूप होऊन जमीन नापीक बनली, शेतीचे उत्पादन घटले आणि ठिकाणी दुष्काळ पडले. म्हणजेच मानव अशा क्रिया करत राहिला आणि निसर्गही प्रतिक्रिया करत राहिला. या संघर्षातून, या कार्यकारण भावातून पर्यावरणाच्या आणि इतर अनेक समस्या मानवाला समजून आलेल्या आहेत. निसर्ग मानव यांच्यात संतुलन आणि समायोजन असायलाच पाहिजे. हे मानवी भूगोलाचे मूळ तत्व सर्वांना आज समजून आलेलं पाहायला मिळतं. जर स्टॉप अँड गो ही ग्रिफी टेलरची संकल्पना जर नसती, तर आज मोठ्या प्रमाणावरती दोन्ही ज्या एक मानवतावादी, एक निसर्गवादी, हे दोन्ही गट जे आहे ते स्ट्रॉंग पद्धतीनं आपापसामध्ये भांडत राहिले असते. परंतु ग्रिफी टेलरनं असं सांगितले की कोणत्याही घटकाचा विकास होत असताना स्टॉप अँड गो, थांबा, पहा आणि जा, म्हणजेच त्या ठिकाणी ऍडजस्टमेंट हा शब्द त्यांनी वापरलेला आपल्याला दिसून येतो. जे मानवी भूगोलामध्ये निसर्ग श्रेष्ठ मानणाऱ्यामध्ये कार्ल हम्बोल्ट, कार्ल रिथर, फ्रेडरिक रॅटझेल, हंटिंग्टन या तज्ञांच्या विचार प्रणालीला निसर्गवादी किंवा पर्यावरणवादी असं म्हटलं जातं. तर मानव निसर्गापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणणाऱ्यामध्ये जीन ब्रून्स, विडाल डी ला ब्लाश या तज्ञांच्या विचार प्रणालीला संभववादी किंवा शक्यतावादी विचार प्रणाली असं म्हटलं जातं. आणि निसर्ग श्रेष्ठ का मानव श्रेष्ठ असा अतिरेकी एका टोकाचा विचार करणं हे योग्य नाही. निसर्गाशी मिळतं जुळतं घेतलं पाहिजे. त्याचबरोबर बुद्धी कौशल्याच्या बळावर मानवानं जरी हायड्रोजन बॉम्ब जरी तयार केला, त्याचा वापर त्यानं विनाशासाठी करायचा नाही, तर एक त्यानं स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा इतर फायद्यासाठी निसर्गाचा नाश होईल असे कोणतंही कृत्य करायचं नाही. जर जंगलांना आगी लावून हिरवळ नष्ट केली, झाडे तोडून प्राणवायू दुर्मिळ केला किंवा निसर्ग उद्ध्वस्त झाला, तर मानव सुद्धा उद्ध्वस्त होऊ शकतो. निसर्ग जगला तर मानव जगू शकतो. निसर्ग आणि मानव दोन्हीही महत्वाचे, आपापल्या परीनं श्रेष्ठ असलेले घटक दिसून येतात. निसर्गाचे आणि मानवाचे या दोन्ही घटकांचे कल्याण करणं, विविध घटकांचे प्रादेशिक वितरण स्पष्ट करणं, नैसर्गिक पर्यावरणाच्या, मानवाच्या, लोकसंख्येच्या अशा सर्व समस्यांचा अभ्यास जो आहे, तो अभ्यास आज मानवी भूगोलामध्ये होत असले आपल्याला पाहायला मिळतो. आणि याचा अभ्यासच नाही, तर त्यावर त्वरित आणि तात्काळ उपाययोजना सुद्धा मानवी भूगोलामध्येच केल्या जात असले आपल्याला पाहायला मिळतं. आणि जेव्हा मानवानं अतिवापरामुळं कोणते घटक दुर्मिळ होत आहेत यांचा शोध घेऊन त्याचं संरक्षण आणि संधारण केलं, तर निश्चितपणानं एक मोठी प्रगती केली अशी म्हणायला हरकत नाही. तर अशा प्रकारे मानवी क्रिया आणि निसर्गाची प्रतिक्रिया ही सातत्यानं होत असलेली आपल्याला दिसून येते. आणि या संघर्षामधून, कार्यकारण भावातून, अनुभवातून भविष्यकालीन घटनांचे विश्लेषण करता येते. म्हणजेच या ठिकाणी संघर्ष नको आहे, समायोजन पाहिजे. निसर्ग असेल किंवा मानव असेल, या दोन्ही गोष्टीमध्ये एक समायोजन, एक जपणुकीची भावना असायला पाहिजे. आता एक उदाहरण देतो तुम्हाला. राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशामध्ये इंदिरा नावाचा एक कॅनल आहे आणि या कॅनलच्या अगोदर जर बघितलं तर संपूर्ण ओसाड रान दिसत होतं, रान दिसत होतं. आणि या कालव्यामुळं त्या ठिकाणी गहू, कापूस अशा पद्धतीची, चांगल्या पद्धतीची शेती उभी केली. त्याचबरोबर सायबेरियाचं हे उदाहरण आहे की अगदी कडक थंडीच्या काळामध्ये सुद्धा काच गृहामध्ये, ग्रीन हाऊस मध्ये लोक भाजीपाला घेत असलेले पाहायला मिळतं, इतर पीक घेऊ लागलेले आहेत. किंवा तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो की इस्रायलमध्ये ही जी शेती जी आहे, अतिशय कमी पाण्यावरती ही शेती त्यांच्या टेक्निकल नॉलेजनं आज शेती समृद्ध घडवून आणलेलं आपल्याला पाहायला मिळतं. शास्त्रीय पद्धतीनं पाण्याचा वापर करून त्या ठिकाणी त्याने एक विकास जो आहे तो विकास करून दाखवलेला आहे.
म्हणजेच आपल्या देशाचंच उदाहरण घेऊ आपण. आपल्या देशामध्येच मी तुम्हाला सांगितलं की राजस्थान सारख्या वाळवंटी प्रदेशामध्ये मानवानं एक इंदिरा कॅनॉलच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाणी नेलं आणि त्या पाण्याच्या जीवावरती वेगवेगळ्या पद्धतीची बागायती पिकं मोठ्या प्रमाणावरती घेतलेलं आहे. म्हणजे मानवी विकास करत असताना त्या ठिकाणी दोघांचं समायोजन किंवा ऍडजस्टमेंट ही असणं गरजेचं आहे. जर ऍडजस्टमेंट असेल तर निश्चितच मानवी प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. तर अशा प्रकारे पृथ्वीवरील मानवाच्या सभोवतालच्या घटकांचा, हे घटक कोणते आहेत? भौगोलिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, चल अचल हे घटक आहेत. आणि त्या घटकांच्या संबंधित ज्ञान प्राप्त करून देणाऱ्या शास्त्रांचा, मग त्यामध्ये शास्त्र कोणकोणते आहेत? वनस्पतीशास्त्र आहे, मृदाशास्त्र, हवामानशास्त्र, भूगर्भशास्त्र, भूरूपशास्त्र, सागरशास्त्र, प्राणीशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र या विज्ञानांचा, त्याचबरोबर अर्थशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, लोकसंख्याशास्त्र या सामाजिक शास्त्रांचा सुद्धा या पर्यावरणामध्ये जगणाऱ्या मानव समाजाशी जो संबंध येतो त्या सर्वांचा अभ्यास मानवी भूगोलामध्ये करणं आवश्यक आहे. आणि हा अभ्यास मानवी भूगोलामध्ये केल्यामुळं एकंदरीत त्याची एक व्यापक असा व्याप्ती वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळेच मानवी भूगोलाची व्याप्ती ही सर्वसमावेशक अशा पद्धतीची बनलेली आहे. मानवी भूगोल हा एक भूगोलाची एक महत्वाची जरी शाखा असली तरी जसे प्राकृतिक भूगोलाला महत्व आहे त्याच पद्धतीनं मानवी भूगोलाला सुद्धा एक महत्व आहे. मानवी भूगोलामध्ये सर्व सांस्कृतिक घटकांचा अभ्यास होतो, त्याचबरोबर प्राकृतिक घटकांचा अभ्यास होतो, पर्यावरण घटकांचा अभ्यास होतो. आणि हे सर्व घटक जे आहेत या मानवी क्रिया त्याचबरोबर निसर्गाची प्रतिक्रिया ह्या होतच राहतील. त्या होत असताना मानवानं आपण आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावरती पाऊल उचलून या ठिकाणी निसर्गाशी ऍडजस्टमेंट करून या ठिकाणी आपली स्वतःची प्रगती करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी मानवी भूगोलाची व्याप्ती हा जो मुद्दा आहे हा या ठिकाणी आपला समाप्त होतोय. मी तुम्हाला एक प्रश्न असा विचारतोय की तो प्रश्न तुम्ही मला त्याचं उत्तर द्याल असं वाटतंय. बघा, कोणत्या शास्त्रज्ञाने राजकीय भूगोल ही मानवी भूगोलाचीच उपशाखा आहे असं म्हटलेलं आहे? पर्पिलो. ओके, थँक्यू, धन्यवाद. छान. तर अशा पद्धतीनं मानवी भूगोलामध्ये हा अभ्यास होतो. अजून एक प्रश्न विचारतोय तुम्हाला. नदी, रस्ते, शेती यापैकी सांस्कृतिक घटक कोणता? शेती. सांस्कृतिक घटक कोणता? हॅलो हॅलो, परत एकदा सांगा. परत एकदा प्रश्न सांगू. बघा, प्रश्न बदलून सांगतोय तुम्हाला. वसाहती, जमीन, पाणी, प्राणी यापैकी सांस्कृतिक घटक कोणता? वसाहती हा सांस्कृतिक. बघा, परत एकदा अजून एक प्रश्न विचारतोय तुम्हाला. पर्वत, रस्ते, रेल्वे, धरणे यापैकी निसर्ग निर्मित घटक कोणता? पर्वत. पर्वत. छान छान छान, धन्यवाद, आभारी आहे. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो आहे मानवी भूगोलाच्या महत्वाच्या ज्ञान शाखा
तर मानवी भूगोलाच्या अभ्यासामध्ये गुंतागुंत निर्माण होऊ नये म्हणून वेगवेगळ्या उपशाखा किंवा वेगवेगळे विषय यांची मांडणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. मानवी भूगोलाचा सामाजिक शास्त्र त्याचबरोबर भौतिक शास्त्राशी एक निकटचा किंवा जवळचा संबंध असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि या ठिकाणी मानवी भूगोलामध्ये मानव, निसर्ग त्याचबरोबर इतरही घटकांचा मानवी भूगोलामध्ये अभ्यास होणं गरजेचं आहे. म्हणून मानवी भूगोलाची व्याप्ती बघत असताना आपण ह्या वेगवेगळ्या उपशाखा केलेल्या दिसून आल्या. कारण का तर मानवी भूगोलामध्ये विषयाची गुंतागुंत होऊ नये म्हणून ह्या उपशाखा किंवा ज्या काही ज्ञानशाखा ज्या आहेत निर्माण झालेल्या आहेत त्यामध्ये ऐतिहासिक भूगोल, सामाजिक भूगोल, आर्थिक भूगोल, राजकीय भूगोल, लोकसंख्या भूगोल ह्या महत्वाच्या काही ज्ञानशाखा आहेत. आणि वेगवेगळ्या समाजशास्त्राशी किंवा सामाजिक शास्त्राशी भूगोलाचा एक निकटचा संबंध आलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यातून मानवी भूगोलाच्या या ज्ञानशाखा निर्माण झालेल्या आहेत. एखाद्या शहराचा अभ्यास करताना सर्वच घटकांचा एकत्रित अभ्यास करणं अवघड जातं आणि ते किचकट किंवा गोंधळाचं ठरतं. त्याकरता काही जणांनी त्या शहराची फक्त लोकसंख्येचा अभ्यास करायचा, काहींनी बाजारपेठांचा अभ्यास करायचा, काहींनी शेती उत्पादनाचा अभ्यास करायचा, काहींनी पाणी पुरवठ्यांचा अभ्यास करायचा, तर काहींनी व्यवसायांचा अभ्यास करायचा. तर या अशा वेगवेगळ्या घटकामध्ये जर त्याचा अभ्यास केला एखाद्या शहराचा विभागून अभ्यास केला तर तो अभ्यास जो आहे तो अर्थपूर्ण होतो किंवा उपयुक्त होतो किंवा शहराचे छोटे छोटे विभाग करून त्या प्रत्येकाचा अभ्यास करणं हे अभ्यास करायला अतिशय सोपं जातं आणि तेव्हाच त्या शहराचा किंवा त्या गावाचा परिपूर्ण अभ्यास होऊ शकतो. म्हणजेच वर्गीकरण आणि विशेषीकरणाचे आजचं युग असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळं आज आपल्याला माहित आहे की एखाद्या घटकाचा जर अभ्यास करायचा असेल, फॉर एक्झाम्पल आज आपण प्रोजेक्ट घेत असतो. TYBA ला आपल्याकडे एक प्रोजेक्ट आहे. तर ह्या ज्या प्रोजेक्टचं आपण काम करत असतो त्यावेळेला आपण काय करत असतो, विद्यार्थ्यांचे काही ग्रुप्स करत असतो. त्या ग्रुपला प्रत्येक ग्रुपला ज्या काही मानवी वस्ती ज्या आहेत हे त्या रस्त्यांना अनुसरून प्रत्येकाकडे वेगवेगळा विभाग दिलेला असतो आणि त्या विभागानुसार तो सर्वे केलेला असतो. तसंच आता काही टीमला पाणी पुरवठ्याविषयी अभ्यास करण्यासाठी संधी दिली, काही टीमला शेतीचा अभ्यास करण्यासाठी, काही टीमला लोकसंख्येचा अभ्यास करण्यासाठी, काही टीमला प्राण्यांचा अभ्यास करण्यासाठी. अशा वेगवेगळ्या टीम तयार केल्या आणि एका गावामध्ये जर अभ्यासाला सोडल्या तर तो अभ्यास जो आहे तो अर्थपूर्ण, परिपूर्ण आणि स्वच्छ तो अभ्यास होऊ शकतो. अन्यथा त्या ठिकाणचा अभ्यास गोंधळलेल्या अवस्थेमध्ये होऊ शकतो. म्हणून अशा पद्धतीचे जे काही सेपरेशन जे आहे हे आज मानवी भूगोलामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जसं की आज जर तुम्ही बघितलं तर जगाच्या बाजारपेठेमध्ये डॉक्टरांचं स्पेशलायझेशन तुम्हाला झालेलं पाहायला मिळतं. आज आपण एखाद्या डॉक्टरकडे जर गेलो तर आपला उजवा कान जर दुखत असेल आणि त्या डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टरला आपण कान ज्यावेळी दाखवतो त्यावेळेला तो मी म्हणतो की मी उजव्या कानाचा नाही, मी डाव्या कानाचा डॉक्टर आहे. असं एवढं हे स्पेशलायझेशन जे आहे हे झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. किंवा एखादा डॉक्टर डोळ्याचा असेल तो सेपरेट त्याचं ते काम डोळ्याचं काम करणार. तर एखादा डॉक्टर मेंदूचं काम करणारा जो आहे तो सेपरेट असेल, फिजिओथेरपी वेगळा असेल, न्यूरोलॉजिस्ट वेगळा असेल. असे हे वेगवेगळ्या प्रकारचे हे जे काय सेपरेशन किंवा स्पेशलायझेशन जे आहे हे आज मोठ्या प्रमाणावरती झालेलं पाहायला मिळतं. आणि हे स्पेशलायझेशन झाल्यामुळं या ठिकाणी चिकित्सेचा अगदी उपचारांचा चांगला उपयोग होत असले आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच मी आताच तुम्हाला सांगितलं की ज्या वेळेला आपण एखादं गाव सर्वेसाठी घेत असतो त्यावेळेला गावाचा अभ्यास करत असताना काही टीमला आपण शेतीचा अभ्यास करायला सांगतो, काहींना लोकसंख्येचा अभ्यास करायला सांगतो,
तर काहींना आपण जो अभ्यास जो आहे तो लोकसंख्येचा अभ्यास करायला सांगतो. तर काही टीमला आपण त्या ठिकाणच्या प्राणी, त्याचबरोबर इतर घटकांचा, त्याचबरोबर काही टीमला त्या ठिकाणी त्यांना दिल्या असलेल्या फॅसिलिटीज कोणकोणत्या आहेत याचा अभ्यास करायला सांगतो. म्हणजे हा अभ्यास जो आहे हा प्रत्येक घटकाला सेपरेट स्पेशलायझेशन नुसार दिला जातो. म्हणजे तो अभ्यास परिपूर्ण होतो. मी डॉक्टरांचंही उदाहरण तुम्हाला सांगितले, की आपण आपल्या कानाचा जर फॉल्ट असेल एखाद्या, तर उजव्या कानात दुखत असेल तर डाव्या कानाच्या डॉक्टरकडे जाऊन चालणार नाही. तो म्हणतो, की मी फक्त अ, अ, ज्यावेळेला आपण आपला उजवा दुखतो, डाव्या कानाच्या डॉक्टरकडे गेलो तर तो म्हणतो, मी डावा फक्त कान तपासतो, मी उजवा तपासत नाही. असं एवढं स्पेशलायझेशन इतका मायक्रो स्टडी आज जगामध्ये होत असले आपल्याला पाहायला मिळतं. तर याच पद्धतीने मानवी भूगोलाच्या विविध ज्ञानशाखा सूक्ष्म अतिसूक्ष्म अभ्यासासाठी उपयोगी पडलेल्या दिसून येतील आपल्याला. तर अशा पद्धतीनं ही मानवी भूगोलाच्या वेगवेगळ्या शाखा ज्या आहेत, या शाखा निर्माण झालेल्या आहेत. मानवी भूगोलाची व्याप्ती बघत असताना आपण बघितलं, की ही व्याप्ती वाढत आहे आणि ही व्याप्ती सुलभ कशी व्हायची असेल, तर या ठिकाणी ह्या वेगवेगळ्या ब्रँचेस तयार केल्या पाहिजे. मग ते सामाजिक शास्त्र असतील किंवा भौतिक शास्त्र असतील, या प्रत्येक शास्त्राच्या वेगवेगळ्या स्पेशलायझेशन नुसार जर अभ्यास केला तर निश्चितपणानं ते समजण्यासाठी सोपा होऊ शकतो, असंही काही तज्ञांचं मत आहे आणि हे अगदी सत्यच आहे, यात काय शंका नाही. यामध्ये पहिल्यांदा आपण ऐतिहासिक भूगोल या मानवी भूगोलाच्या एका शाखेचा अभ्यास करत आहोत. तर आज जे काही वर्तमानकालीन घटना ज्या आहेत ते भूतकाळामध्ये जमा होतात, तेव्हा त्यांचा इतिहासामध्ये समावेश होतो किंवा त्यांचा तो इतिहास म्हणून ओळखला जातो. आजची घटना ही उद्या इतिहास मध्ये जमा होणार आहे. कुमारी एलन सॅम्पल एक अमेरिकन शास्त्रज्ञ, हिचं असं मत आहे की आजचा भूगोल उद्याचा इतिहास असणार आहे. आजचा भूगोल उद्याचा इतिहास असणार आहे. इतिहास घडतो केव्हा घडतो? घडलेली घटना जर उद्या बघितली तर आजचा तो इतिहास असतो. म्हणजे इतिहास या सामाजिक शास्त्रामध्ये ऐतिहासिक घटनांचे विश्लेषण केले जाते. राजे, राज्यकर्ते, सत्ता, युद्ध, किल्ले, राजधान्या, सामाजिक, आर्थिक, राजकीय स्वास्थ्यासाठी गेलेले प्रयत्न, सामाजिक विकासाच्या घटना, या सर्वांची नोंद कालमानानुसार इतिहासात केली जाते. मानव समाजाच्या अस्मितेचे, राज्यकारभारांच्या थोरवीचे, मानवतेचे पाठ इतिहासामध्ये आपल्याला मिळतात. थोर राष्ट्रपुरुषांचे इतिहास पोवाडे गातो. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कर्तृत्वाला, शूरत्वाला, जिद्दीला, चिकाटीला, मानवतेच्या सत्कार्याला प्रेरणा देत आलेला आहे. म्हणजेच इतिहासाचा भूगोलाशी एक निकटचा किंवा जवळचा संबंध आल्यामुळं ऐतिहासिक सर्वच घटना भूभागावर किंवा पृथ्वी तलावरती निसर्गाशी संबंधित घडतात. युद्धाच्या वेळेला एखादी परिस्थिती जर ठरवायची असेल युद्ध केव्हा घ्यायचं, तर त्यावेळेला भूपृष्ठ रचना, हवामान, भौगोलिक घटक या सर्व गोष्टींचा विचार करून युद्धाची परिस्थिती किंवा युद्धाची तारीख ठरवली जाते आणि त्यातून ऐतिहासिक घटनांच्या भौगोलिक पार्श्वभूमीचे विश्लेषण करणारी ऐतिहासिक भूगोल ही मानवी भूगोलाची महत्वाची एक ज्ञान शाखा निर्माण होते. इतिहास भूगोलावर घडतो हे जरी खरे असलं तरी भूपृष्ठ रचनेवरील दुर्गम मानवतेचे किंवा दुर्गम भागामध्ये पर्वत शिखरांच्या जागा, किनाऱ्याजवळ बेटांच्या जागा, संरक्षणाच्या दृष्टिकोनातून किल्ल्यांच्या निर्मितीसाठी उपयोगात आणल्या गेल्या. युद्धाच्या वेळी योग्य हवामान, योग्य परिस्थिती ओळखून युद्ध ठरवलं जातं. ऐतिहासिक घटनांमध्ये भौगोलिक परिस्थिती आधारभूत मानली जाते. मानवाच्या भूतकालीन ऐतिहासिक घटनांचे विश्लेषण करायला इमारती, हत्यारे, पोशाख, उपकरणे, गडकिल्ले, दस्तऐवज, नाणी यांच्या उपलब्ध अवशेषांचा ग्रंथ, तत्कालीन ग्रंथ, मानवी अवशेष यांचा उपयोग झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच आज एखादी ऐतिहासिक घटना जी आहे, फॉर एक्झाम्पल आपण जर
मालवणचा जो किल्ला जो आहे, सिंधुदुर्ग किल्ला या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणचं दृश्य पाहिल्यानंतर पूर्वीचं वैभव हे आपल्या मनामध्ये येतं. किंवा शनिवार वाड्याचं उदाहरण देतो तुम्हाला. शनिवार वाड्याला जर गेला तुम्ही, तर त्या शनिवार वाड्याचे असणारे दरवाजे, त्याचबरोबर त्या ठिकाणचं दृश्य, वेगवेगळे त्यांचे महल, हे जर बघितलं तर अगदी आपल्याला त्यापासून एक प्रेरणा मिळते. म्हणजेच त्या घटनामागील भौगोलिक परिस्थिती स्पष्ट होते. भौगोलिक परिस्थिती स्पष्ट होते किंवा सांस्कृतिक घटकांचं महत्त्व स्पष्ट होतं. म्हणजे काय, तो शनिवार वाड्याचा दरवाजा इतका प्रचंड दरवाजा, ते पूर्वीचे ताकद लोक कशा पद्धतीने तो दरवाजा उघडत असतील, लावत असतील, किंवा त्या शनिवार वाड्याचे इतके प्रचंड मोठे दगड तो वाडा बांधण्यासाठी कशा पद्धतीने आणले असतील. ह्या सगळ्या गोष्टींची काय महत्व हे जे आहे, हे ऐतिहासिक भूगोलामधून स्पष्ट होतं. इतिहास हा एक मागील गोष्टींची जाणीव करून देणारा एक महत्वाचा विषय. आणि इतिहास हा जो आहे, पृथ्वीवर घडतो, भौगोलिक घटकांशी निगडीत असतो, म्हणून एक जवळचा भूगोलाशी संबंध असल्याचं पाहायला मिळतो. तर अशा पद्धतीनं ऐतिहासिक भूगोल ही मानवी भूगोलाची एक महत्वाची ज्ञान शाखा म्हणून याकडे पाहिलं जातं. तर या ठिकाणी आपण थांबूया. लिंक संपत आहे आणि एक विनंती आहे की सर्वांनी आपले फीडबॅक फॉर्म जे आहे ते भरून घ्यावेत.